नमस्कार. काही लोक म्हणतात राजसाहेब फक्त मराठीचे राजकारण करतात. खरंच मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा काँग्रेस असो, आपली भांडणं आपल्यापाशी, पण मराठीचा मुद्दा ज्यावेळेला येईल, मराठी माणसाचा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा आपण सगळे एकत्रच असलं पाहिजे. बघितलं ना, ज्या माणसाने सत्ता आणि पैशापेक्षा मराठी माणसाला आणि आपल्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले, आज दुर्दैवाने तोच मराठी माणूस विचारतोय की राजसाहेबांनी आमच्यासाठी काय केले. इतिहास साक्ष आहे. 9 मार्च 2006 रोजी कोणत्याही पक्षाची फोडाफोडी न करता राजसाहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि जन्म झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. ही केवळ एक संघटना नव्हती, तर मराठी माणसाच्या अन्यायाविरुद्ध उठवलेला तो एक बुलंद आवाज होता. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, बाळासाहेब गावकर यांसारख्या असंख्य निष्ठावंत शिलेदारांना सोबत घेऊन साहेबांनी आपली संघटना अधिक भक्कम केली. पुढे जाऊन ह्याच महाराष्ट्र सैनिकांनी मराठी अस्मितेसाठी शेकडो मोर्चे काढले, आंदोलने केली आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी असंख्य केसेस आपल्या अंगावर घेतल्या. विकासाच्या आड न जाता प्रखर राजकारण कसे असावे हे साहेबांनी जगाला दाखवून दिले. पण विरोधकांनी काय केले? घाणेरडे राजकारण करून खोटे आरोप आणि खोटे अजेंडे राबवून ह्या संघटनेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र साहेबांच्या ह्या मराठी वाघांनी आणि एकनिष्ठ सैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. आज जर मराठी माणूस आणि त्यांची संस्कृती महाराष्ट्रात ताट मानेल जिवंत असेल, तर त्यात राजसाहेबांच्या संघर्षाचा मोठा वाटा आहे. ज्या संघटनेने तुमच्यासाठी आपल्यावर सर्वस्व पणाला लावले, आज तीच संघटना महाराष्ट्रात आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.